हॅलो दोस्तो. बुलेट बघा, बुलेट कसली समज जायचंय. काय चाललेलो तर आहे आपण लोणावळ्याला, पण कुठल्या लोकेशनला जायचं माहिती नाही. फिक्स नाही, माहिती नाही अर्थात फिक्स नाही. तर बॅग वर मी मस्त दिसतो रे, एकदम हिरो वाटतोय. इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली. खूप टाईम नंतर अशक्य सुंदर आणि चक्क बिना ट्रॅफिकचा रोड पाहायला मिळतं आपल्याला, ते पण रविवारी आपल्या पुण्याच्या नेवरती. हे बघा कसे चाललेत विकेंड एन्जॉय करायला. आणि आम्ही चाललोय सोणके. हा नाही सोणका, आम्ही तिघं मगाचपासून सांगत आलो आहे जायचं कुठे फिक्स नाही. आणि प्लॅन ह्याला बनवायला सांगितलं होता. तब्बल 2 दिवस झाले, 2 दिवस. आणि आता आम्हाला विचारतो जायचं कुठे. आता तुम्हीच सांगा काय करायचं आहे. आणि बोलतो पप्पा पप्पा मला फिरायला नेत नाहीत. बघा ना, निसर्ग आज किती बदलला आहे. मगाशी आपण ज्या ट्रॅफिकमुक्त रस्त्याचा आनंद घेत होतो ना, तो आता एक वेगळ्याच रूपात आपल्यासमोर आला आहे. हे हिरवगार झाडी, निळं आकाश, सारं काही मनात भरून घ्यावं असं काय. खूप सगळ्यापासून नाश्ता नव्हता गेला. आता जरा केक घेतले, थोडे केक किंवा कपकेक असतात ते, किंवा डोनट. तर ते खाण्यासाठी थांबलो इथे एका हायवेच्या बाजूला. पण इथलं वातावरण जे आहे आता झालंय ते पावसाळ्यासारखं वातावरण झालं. पाऊस येऊ शकतो थोड्या वेळात. आणि इतकं वारा सुटलाय खूप चांगला. थोड्या वेळाने निघायचं आपल्याला परत लोणावळ्यासाठी. स्टेट हे बघा, आमचा रोया आणि त्याची बेटर हाफ अखेर आम्हाला जॉईंट झालेत. आणि जरा या रोयाचं हास्य तर बघा. ह्याला ब्लॉग काढायच्या नादात पडलोच तो. लई काय माहिती काय एवढं खतरनाक वॉशरूम. आपण चाललोय भेळ घेऊन. कसा बघा डोंगरात यायला असं बापसान दाखवलं काय. आणि मला पप्पा मला ब्लॉगिंग करायचे असंही. आमचा ब्लॉगर आहे उज्ज्वल चव्हाण. पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो. जर तुम्ही आला असाल या चॅनलवर तर माझ्या चॅनलवर पण चांगले असे सेम कंटेंट आहेत. दादा पण माझ्या चॅनलवर आहे. तर तुम्हाला दादा मला स्पायसी असं बेस्ट चायनीज, फकाट चायनीज. वेळवाला बघा आमचा गोंडू वेळवाला. चाय गरम गोंडू वेळवाला. न्यू टेक्निक. परफेक्ट लिहिलंय. हा बघा आलाय धबधब्यात फिरायला. कुठे आम्ही एवढा 1.5-2 तासाचा प्रवास करून हा एवढा खूप असा भव्यशाली हो धबधबा बघायला आलोय. त्याच्यातलं या कॅमेऱ्यात पण पाणी दिसत नाही. काळू वॉटरफॉलचा भाव, छोटा भाव, मावस भाव. मम्मीची भीती. गोंडूला मम्मी बोलले धबधब्यावर ना तू भिजू नको. खरं तर आमचं ठरलं होतं जगताप वॉटरफॉल. पण तिथं गेल्यावर आम्हाला समजलं की इथे घेतात पैसे. आणि आम्ही काय पैसे देऊन जाणार आहे. आम्ही एक कोकणातली, आमच्या इथं जागोजागी
वॉटरफॉल असतात. आम्ही काय पैसे देऊन जाऊ? जेवली की नाही ते. बरं वॉटरफॉल असतो खरं बोलायचं तर. आणि खोटं बोललं तर माझ्या लहानपणी मी लहान होतो. कपल शूट चाललंय, कपल शूट. न्यूली मॅरिड आणि होणार मॅरिड. निसर्गाचा कमालीचा नजारा नाही. एका बाजूला हिरवीगार शेती, दुसऱ्या बाजूला निळशार पाणी आणि समोर डोक्यात वेढलेला भव्य डोंगर. रस्ता आणि वातावरण दोन्ही एकदम भारी वाटत होतं ना. आम्ही गाडीतून हा सुंदर व्ह्यू एन्जॉय करत होतो, तर दुसरीकडे रोया वाऱ्याशी गप्पा मारत सफरीचा खरा आनंद लुटत होता. ही गाडी बघा कसली आहे, खतरनाक वाटते. आम्हाला दाखवतो तुम्हाला, एक नंबर आहे. निसर्गाचा नजराणा तर होताच, पण या गाडीच्या दिसण्याने आणि तिने केलेल्या स्टंटने आजचा पूर्ण दिवसच वसूल झाला आहे. खरंच. चिखलात फसलेली ही 4 व्हीलर आणि कंटाळून गेलेली ती फॅमिली, तेवढ्यात आपल्या या भन्नाट गाडीने तिथे एंट्री मारली. त्या दादाने कसलाही विचार न करता त्याची किंग क्रॅब थेट चिखलात उतरवली आणि एका झटक्यात त्या 4 व्हीलरला उडून बाहेर काढली. आज फक्त स्टंट नाही, तर एका फॅमिलीची हेल्पही करणं पाहिली या गाडीने. पूर्ण दिवस खऱ्या अर्थाने खास झाला. हिरोजम. याच्यामुळे आमचा आज प्लॅन झालाय. अगोदर आम्ही ह्याला शिव्या घालत होतो, पण हा प्लॅन जो झालाय तो प्लॅन झालाय एकदम एक नंबर मध्ये, एक नंबर बादशाह. यू दाखवलं आणि कुठे आलोय. पण आता जे स्पॉट भेटतात एक नंबर भेटतात, एक नंबर. म्हणजे आता असा वर्थ इट वाटतोय हा डे, वर्थ इट. आणि त्यात मागाशी तर आम्हाला एक गाडी भेटलेली, ती तुम्ही बघितलंच असाल. जा जा. एवढा दगडा चिखलाच्या रोडनी चाललोय तो हा व्ह्यू पाहण्यासाठी. आम्हा तुम्हाला दाखवतोच, एक नंबर व्ह्यू आहे. बेंदेवाडी धबधब्यावरची ती भन्नाट थंडी आणि अंगाला भिजणारा पाऊस, अशात पोटात पेटलेली जोराची भूक
तेवढं समोर दिसली एक निसर्गाच्या कुशीत बसलेली एक छोटीशी टपरी. मग काय, गरमागरम भजी आणि ती धूर निघाणारी मॅगी मागून त्या वातावरणातली ती एक नंबर चवती. दिवस पार वसूल झाला. बाबा चला थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. Please subscribe to our channel and do not forget to press the bell icon.